तर मित्रांनो, सुस्वागतम घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सुमित्रा जानकीच्या हाताला धरते आणि देवघरातून तिला डायरेक्ट फरफटत बाहेर घेऊन येते आणि तुझं तोंड सुद्धा मला बघायचं नाही, या घरात तर तू थांबायचं नाहीच, चालती हो इथून, म्हणून ती जानकीला ढकलते। तर लगेच ऋषिकेश हा जानकीला धरतो आणि सुमित्रावर खूप ओरडतो की बाद झालं तुझं आता जे काही हे सुरू आहे ते, तिला जास्त त्रास देऊ नकोस। तेव्हा मात्र घरातील सर्वांना म्हणजे सारंग, ऐश्वर्या यांना सुद्धा खूप वाईट वाटतं, परंतु कोणीही काही बोलायला तयार नसते। ऋषिकेश म्हणतो की आम्ही जातो, आम्हाला कोणीही बाहेर काढायची गरज नाही, पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव, तुझे हे ऐश्वर्याने कान भरलेले आहे ना, त्या गोष्टीचा विचार करून एक ना एक दिवस नक्की तुला त्याचा पश्चाताप होईलच। तेव्हा सुमित्रा म्हणते की अरे मनस्ताप तर मी हिच्यामुळे सहन करते, मग पश्चाताप सुद्धा सहन करेल, आणि आता तर तुझ्या बायकोचे तोंड सुद्धा पाहण्याची माझी इच्छा नाही, आणि जर तुला तिच्याबरोबर जायचे असेल तर तिचा हात धर आणि तुम्ही दोघी सुद्धा या घरातून कायमचे निघून जा। तेव्हा जानकीला मात्र खूप वाईट वाटतं आणि ती फक्त रडत असते, परंतु ऋषिकेशला मात्र खूप राग येतो। ऋषिकेशला हे सर्व सहन होत नाही, म्हणून त्याचा राग हा अनावर होतो, आणि त्याच वेळी चिमुकल्या ओवीने मात्र आपला ऋषिकेश बाबाचा हात धरलेला असतो। तिला सर्व काही समजते आणि ती म्हणते की आजी, अगं दोघे नाही तर तिघे जाणार आहोत, कारण मी सुद्धा त्यांच्या सोबतच जाईन ना आजी। तेव्हा सारंग आणि शर्वरीच्या डोळ्यात ओवीविषयी प्रेम दाटून येते, त्यांच्या डोळ्यात पाणी येते, परंतु सुमित्रा ही ओवीकडे बघतच असते। ऐश्वर्याच्या अगदी मनासारखे होते आणि ती फक्त हे हसून पाहत असते, परंतु ओवी जेव्हा असे म्हणते तेव्हा मात्र तिचा चेहरा अगदी पाहण्यासारखा होतो। तिला भीती असते की इतकं सर्व काही मी वातावरण पेटून ठेवले आणि हे तापलेलं वातावरण मात्र आता थंड व्हायला नको, म्हणजे ओवी जर काही म्हटली, रडली, तर तिच्या ह्या आपुलकीच्या प्रेमाने नक्की हे सर्वजण यांना कुठेही जाऊन देणार नाही याची ऐश्वर्याला भीती असते, म्हणून तिला टेन्शन येतं की आता नक्की काय करू। सारंग लगेच ओवी असे म्हणून प्रेमाने तिच्याजवळ जायला निघतो, परंतु ऐश्वर्या मात्र लगेच सारंगचा हात धरून त्याला थांबवते आणि आता काय असे नाटक करू आणि यांना या घरातून बाहेर काढू असे ती विचार करते। ऐश्वर्या पुढे येते की मलाच काहीतरी करावे लागेल, म्हणून ओवीला म्हणते की अगं ओवी बाळा, तुला माहिती आहे का तुझ्या आईने काय केलं? तर ओवी आपली रडतच म्हणते की मला माहिती सुद्धा नाही आणि ते माहिती करून सुद्धा घ्यायचे नाही, आणि तसेही जेथे माझे आई बाबा नाही तेथे त्या घरात मी नाही थांबू शकत। इतकी छोटीशी ओवी सुद्धा त्या मोठ्यांना अक्कल शिकवत असते, परंतु सुमित्राला मात्र त्या ऐश्वर्याच्या गैरसमजात ती पूर्णपणे बुडून गेलेली असते। ओवीचे ते बोलणे ऐकून ऋषिकेशच्या डोळ्यात पाणी येतं। ऋषिकेश लगेच ओवीला आपल्या मिठीत घेतो आणि खूप रडतो। ओवी आईला म्हणते की चल आई, तेव्हा ऋषिकेश सुद्धा ओवीच्या हाताला धरतो आणि जानकी चल असे जानकीला म्हणतो। तेव्हा जानकीचा हात धरल्यानंतर जानकी लगेच ऋषिकेशचा हात मागे करते आणि ऋषिकेशला विचारते की कुठे जायचे, माझं घर आहे, आपण कुठे जायचे? सारंग शर्वरी जवळ येते आणि ऋषिकेश, अहो ही माणसं माझी आहेत, अहो इथे या घरात माझी नाळ पुरलेली गेलेली आहे असे सुमित्रा समोर ती बोलत असते। तुळशीकडे बोट दाखवून म्हणते की अंगणातील तुळशीत माझा जीव अडकला, मी तुळशीची पूजा केली या घरात राहून, या अंगणात मी त्या तुळशीला पाणी घालून वाढवले। सुमित्राला म्हणते की तुम्ही जे भांडे मला दिले त्या भांड्यावर माझं कायमचं नाव कोरलं गेलं, कायमचं आयुष्यभरासाठी। या घरातील प्रत्येक भिंतीवर अजून सुद्धा माझ्याच हाताचे ठसे आहेत। तेव्हा जानकी खूप रडत असते, परंतु सुमित्राला काही परिणाम होत नसतो, ती फक्त रागाने तिच्याकडे पाहत असते, अगदी न बघितल्यासारखं करते। लग्न करून या घरात आले आणि ह्याच दाराकडून तुम्ही गृहप्रवेश सुद्धा या घरात केला होता, म्हणून त्या दाराकडे ती बोट दाखवते। ऐश्वर्याला मात्र तिचं हे बोलणं अगदी न ऐकल्यासारखं होतं। सुखाचं माप ओलांडून याच दारातून मी आत आले होते, मग याच दारातून आज मी बाहेर जायचं, म्हणून जानकीला खूप वाईट वाटतं आणि ती खूप रडत सुद्धा असते आणि सर्वांना समजावत सुद्धा असते, परंतु तरी सुद्धा इतक्या दिवस इतकं या घरावर प्रेम करणाऱ्या जानकीला मात्र कोणी असं पाठिंबा द्यायला तयार नसतं, कारण फक्त एक हे नानांच्या ह्या खोट्या वागण्यामुळे या घरासाठी आता जे जे काही केले ते सर्वजण विसरलेले असतात, केवळ ऐश्वर्याच्या ह्या घोडचुकीमुळं। तेव्हा जानकी हे घर सोडायला तयार नसते, ऋषिकेशला म्हणत असते की नाही ऋषिकेश, मी या घरातून कुठेही नाही जाणार, माझं घर आहे, माझं घर सोडून मी कुठेही नाही जाणार, मी मेले तर माझी थिरडी या घरातून जाईल, परंतु मी मात्र या घरातून नाही जाऊ शकत। सुमित्राला ओरडून म्हणते की मी नाही जाणार आणि खूप रडत ती स्वतःला खूप त्रास सुद्धा करून घेत असते, तरी सुद्धा
सुमित्रा इतकी प्रेम करणारी आई तिच्याकडे बघायला सुद्धा तयार नसते आणि खूप रडत असते की आई अहो नाही मी कुठे जाणार, आई प्लीज तुम्ही समजून घ्या। तेव्हा इतक्या विनवण्या करून सुद्धा जानकीला कोणी ऐकून घ्यायला तयार नसतं। ऋषिकेश आणि ओवीच्या डोळ्यात जानकीचा तो त्रास बघून, जानकीच्या डोळ्यातील पाणी बघून खूप असं पाणी येतं। तर ते दोघेच असे असतात की त्यांना खूप वाईट वाटतात। जानकी सुमित्रा समोर हात जोडते की आई प्लीज मला या घरातून बाहेर काढू नका। खाली बसते रडत, आई तुमच्या मी पाया पडते पण प्लीज मला या घराच्या बाहेर काढू नका म्हणून खूप विनवण्या करू लागते। परंतु तरी सुद्धा ही कठोर सुमित्रा काही तिच्याकडे बघायला सुद्धा तयार नसते। याचं ऋषिकेश आणि ओवीला खूप वाईट वाटतं। जानकी रडत पाय धरत म्हणते की आई प्लीज अहो घराच्या बाहेर काढू नका, माझ्या कुटुंबाशिवाय माझ्या या राहण्याला मला काही अर्थ नाही, मला फक्त माझं घर हवंय, बाकी काही नको। सारंगच्या सुद्धा डोळ्यात पाणी येतं आणि शर्वरीच्या डोळ्यात सुद्धा पाणी येतं। मी नानांना आई नाही ढकलले, माझ्यावर खोटे आरोप करू नका, मी कुठेही नाही जाऊ शकत अशी खूप विनवण्या ती करते। आई मी तुमच्या पाया पडते पण माझ्यावर खोटे आरोप मात्र करू नकास। तेव्हा सुमित्रा लगेच रागाने तिचा हात धरते आणि तिला उभे करून म्हणते की काय ग खोटे, अगं नानांनी तर आता सर्वांसमोर सांगितले की तू त्यांना ढकललेस आणि ते आता सिद्ध सुद्धा झाले, नानांना जिनेवरून तूच ढकलले। अगं तूच तर म्हणत राहायची की नाना शुद्धीवर आल्यानंतर तेच सांगते की त्यांना कोणी ढकलले म्हणून, सर्व काही सत्य हे समोर येईल। मग आता नाना शुद्धीवर आले, मग त्यांनी स्वतःनीच हे सर्व सांगितले, मग तरी सुद्धा तू असे का म्हणते। सुमित्रा म्हणते की अगं त्यांनी तर बोट तुझ्याकडे दाखवले, त्यामुळे तू या घरात राहायची सुद्धा नाही आणि या घरात राहण्याची लायकी सुद्धा नाही तुझी। तेव्हा लगेच ऋषिकेशला खूप राग येतो। ऋषिकेश म्हणतो की आई बास कर। तेव्हा सुमित्रा ही ऋषिकेशकडे बास कर असा हात वर करते। मला आई सुद्धा म्हणायचं नाही कारण आई म्हणण्याचा अधिकार केव्हाच तुम्ही गमावला असे सुमित्रा त्यांना सांगते। तर ते ऐकून त्यांना आणखीन वाईट वाटतं। जानकी मात्र सुमित्राच्या त्या बोटाकडे बघत असते। जानकीला तर खूप मोठा असा धक्का बसतो। सुमित्रा तरी सुद्धा हे सर्व बोलून काही थांबत नाही आणि ती परत त्यांना असे टोकाचे एक शब्द वापरते की जानकी तू आणत आहेस आणि ऋषिकेश अरे तू सावत्र आहे। ते ऐकून तर आणखीन यांच्या जिव्हारी लागते आणि त्यांना खरंच खूप वाईट वाटतं कारण या घराला इतक्या दिवसापासून आपण आपलं मानलं आणि त्याच घरातील आज माता इतकं प्रेम करणारी आज मला सावत्र आणि जानकीला आणत म्हणते। तेव्हा ऋषिकेश आणि जानकी एकमेकांकडे बघत असतात। तेव्हा सारंगला मात्र आईच्या शब्दाचा राग येतो, तर तो आईला म्हणतो की आई अगं काय बोलतेस तू। तेव्हा सुमित्राच्या डोळ्यात सुद्धा पाणी येतं। सुमित्रा म्हणते की हो सारंग आज कुठलीही लाज न बाळगता मी हे शब्द बोलते कारण तशी वेळच ऋषिकेश तू माझ्यावर आणली आणि जानकी तू सुद्धा। अरे ऋषिकेश तू आज सिद्ध करून दाखवलंस की तुझं आणि माझं रक्ताचं नातं नाही, तू आज ते सिद्ध सुद्धा केले की तू माझा सावत्र मुलगा आहे ते। तेव्हा जानकी आणि ऋषिकेश फक्त एकमेकांकडे बघतात, कोणी काही उत्तर देत नाही कारण त्यांना इतका म्हणजे हृदयाला असा टोचणारा शब्द सुमित्राने वापरलेला असतो। ऐश्वर्याला अगदी आनंद होतो आणि सर्व खुश होऊन बघत असतात। सुमित्रा म्हणते की यापुढे तुम्ही मला आई म्हणायचं नाही, तुमची आई मेली, तुमची आई मेली हे शब्द ऋषिकेशच्या कानावर पडताच ऋषिकेश डोळे झाकतो आणि शब्द असा उभा राहतो कारण कधीही त्याने असे आपल्या मनात सुद्धा विचार केला नव्हता असे आज त्याच्या समोर घडत असते। तेव्हा ऋषिकेशला सुद्धा स्वतःचा राग येतो। ऋषिकेश तरी सुद्धा आपला राग आवरतो आणि मूठ दाबून तो सुद्धा डोळ्यातील पाणी पुसतो। जेव्हा सुमित्राने इतके टोकाचे शब्द वापरलेले असतात तर तो सुद्धा सुमित्राला म्हणतो की तुझा सुद्धा मुलगा मेला, ज्याला तुम्ही सर्वात जास्त जीव लावला, ज्याचे सर्वात जास्त लाड केले आणि ज्याच्यामुळे तुम्ही पहिल्यांदा आई हा शब्द ऐकला, मग त्याच मुलाला आज तुम्ही आई म्हणायला बंदी घालतात। ठीक आहे सुमित्रा रणदिवे माझा सुद्धा शब्द आहे आणि हा शब्द आहे ऋषिकेश पार्वती रणदिवेचा, मी जिवंत असेपर्यंत तुम्हाला आई नाही म्हणणार। ते ऐकून तर सुमित्राला, सारंगला, शर्वरीला आणखीन मोठा धक्का बसतो, परंतु ऐश्वर्याला तर तिच्या मनाजप्ती होत असते, परंतु शेवटी तिची सुद्धा वेळ येणार असते आणि सर्व सत्याचा उलगडा होऊन शेवटी सर्व एकत्र तर येणारच असतात। परंतु आज जे काही इतके कठोर एकमेकांच्या नाती एकमेकांच्या विरुद्ध उठलेले असतात तर हे ऐश्वर्याला बघून खूप आनंद होतो। इतके एकमेकांवर प्रेम करणारे आज हे नाती वेगळे होतात आणि एकमेकांना असे टोकाचे बोलणे एकमेकांना बोलतात आणि त्या आजीचे सुद्धा अगदी मनासारखे होत असते, तिला सुद्धा खूप गालातल्या गालात हसू येत असते। तेव्हा ऋषिकेश सुमित्राला पुढे म्हणतो की जर मी कधी मेलो
सुद्धा या घरात मी पुन्हा पाऊल नाही ठेवणार। त्यामुळे जानकी चल आता, परंतु जानकी निघायला तयार नसते। तेव्हा ऋषिकेश तिच्यावर सुद्धा ओरडतो की जानकी अगं चल म्हणतो ना तुला मी, ऐकू काय येत नाही। पण तरी सुद्धा ही ऋषिकेशला साथ देत नाही। जानकी तरी सुद्धा त्या सुमित्राच्याच पायाशी लोळते की आई अहो हे चुकीचे बोलले। तिचा समज काढण्याचा ती खूप प्रयत्न करते, कारण या दोघांमध्ये तिला दुरावा नको असतो आणि स्वतः ती आपलं तोंड असं झोडून स्वतः माफी मागायला लागते की सुमित्रा आई मी तुमची माफी मागते की हे चुकले, प्लीज आई तुम्ही मोठं मन करून माफ करा। म्हणून ती सुमित्राचा हात धरते, परंतु सुमित्रा तो सुद्धा तिचा हात हिसकावते। शेवटी ती सुमित्राचे पाय सुद्धा धरते की आई प्लीज, अहो आई प्लीज मोठ्या मनाने माफ करा। परंतु कठोर मनाची सुमित्रा मात्र आपलं तोंड वळून घेते। तेव्हा ऋषिकेशला आणखीन राग येतो। ऋषिकेश लगेच जानकीला धरतो आणि तिला उभे करून चल जानकी चल, चल जानकी चल। परंतु जानकी तरी सुद्धा त्या आईला सोडायला काही तयार नसते। तिला असे वाटत असते की नक्की आई माफ करतील आणि या घरातून आम्हाला कुठे जाऊन देणार नाही, कारण तिला हे घर इतकं प्रेमाचं आणि मायेचं असतं, ते घर तिला सोडवत नसतं। ते घर सोडताना तिची काय अवस्था होते हे तर आपण पाहतो। जानकी वळूवळू मागे पाहते की ऋषिकेश आई असे नाहीत, ऋषिकेश तुम्ही विश्वास ठेवा, आपल्या आई अशा नाहीत। ऋषिकेश हे आपलं घर आहे, आपलं घर सोडून आपण कुठेही नाही जाऊ शकत। ओवी सुद्धा खूप रडत असते, तर तो जानकीवर ओरडतो की अगं जानकी ठिकाण्यावर ये, स्वतःचं प्रेम आवर आणि एक गोष्ट लक्षात ठेव की जानकी अगं हे घर आपलं होतं। उंबरठ्यावर येऊन ते हे सर्व बोलत असतात। अगं जानकी ज्या घरात माझ्या बायकोवर विश्वास नाही, मुलीसाठी माया नाही, आई आणि मुलाच्या नात्याला काही अर्थ नाही, भावाची साथ नाही आणि मागे फिर म्हणणाऱ्या वडीलधाऱ्या माणसांचा हात माझ्या डोक्यावर नाही, मग ते घर सुद्धा आपलं नाही आणि त्या घरातील माणसं सुद्धा आपली नाहीत। हे बोलणे ऐकून सारंग, शर्वरी आणि सुमित्राच्या डोळ्यात खूप पाणी येतं। एकमेकांना असे बोलतो त्यांच्यातील गैरसमज मात्र वाढतच जातो आणि ते तर त्या कपटी ऐश्वर्याच्या अगदी मनासारखं होतं। तरी सुद्धा जानकी ऋषिकेशला समजावते की नाही ऋषिकेश असे काही नाही। तेव्हा ऋषिकेश म्हणतो की अगं जगाने जरी मारलं धोपटलं तरी सुद्धा रडत रडत मुलं हे आपले आई आणि बाबांच्या कुशीत जातात आणि या घरात असे आहे की वडिलांनीच आपल्यावर असे आरोप केले आणि या लोकांनी त्यांच्याकडे बोट दाखवून यांनी तर आपल्याला घराच्या बाहेरचा रस्ता दाखवला, त्यामुळे आपल्याला कुठलीही या घरात किंमत राहत नाही। त्यामुळे तू प्लीज हे समजून घे आणि आता ही प्रेमाची जी काही तू भीक मागते ना ती बंद कर, स्वतःला आवर आणि या घरातून चल, आपण तिघे या घरातून निघून जाऊ राहायला नको। सारंग आणि शर्वरीला खरंच हे नको असतं, ते खूप रडतात, कारण बहीण भावाचे प्रेम हे खूप अतूट असतं। तरी सुद्धा ह्या जानकीचे या घराशी असलेलं घट्ट नातं ती काही सोडायला तयार नसते। केवळ ऋषिकेशची इतकी साथ असून सुद्धा ती नाही म्हणत असते की ऋषिकेश हे आपलं घर आहे। तेव्हा ऋषिकेश तरी सुद्धा तिला खूप समजवण्याचा प्रयत्न करतो की अगं जानकी हे घर आपलं नाही आणि जर तुला पग यायचं नसेल आणि तुला मी चल म्हणतो आणि पग जर तू या घरातून बाहेर पडणार नाही तर तुला माझी शपथ आहे। तेव्हा शपथ घातल्यानंतर जानकीला तर धक्काच बसतो आणि सुमित्राच्या डोळ्यात आणखीन पाणी येतं। सारंग रडत असतो तरी सुद्धा ओवी त्याला खुणावते की अरे रडू नकोस, पण ऐश्वर्याला काही ते पगवत नाही आणि तिला पाझर सुद्धा फुटत नाही। तिच्या अगदी मनासारखं होतं आणि ती तर हसत असते। चिमुकल्या ओवीला सुद्धा अजून किती प्रेम असतं तरी सुद्धा ती सारंग दादाला रडू नको, शर्वरी ताईला रडू नको असे म्हणते। जानकी तर दाराशी बसते आणि खूप रडत असते। तिच्या जीवाच्या ते यातना बघून मित्रांनो आपल्याच डोळ्यात खरंच खूप पाणी येतं, कारण या घराला इतकं जपणारी जानकी आज तिला काही आपलं हे घट्ट नातं काही सोडवत नसतं। इतकं माय नातेने हे दूर लोटलेलं असून सुद्धा तरी सुद्धा ती एका जागी ठाम असते आणि त्या उंबऱ्याशी बसून तिला त्या घरात गृहप्रवेश केल्याचा आणि त्या घरात गृहप्रवेश केल्यानंतर पुरणपोळीचा जो काही नैवेद्य तिने सर्वात अगोदर बनवलेला असतो ते क्षण तिच्या डोळ्यासमोर येतात आणि त्या क्षणाची आठवण झाल्यानंतर तिला तरी आणखीन खूप तिच्या डोळ्यात पाणी येते आणि सर्व काही आठवणी आठवतात। एक एक आठवणी आठवत ती परत उठते आणि परत एक एक घरात पाऊल टाकते आणि सुमित्रा आईकडे बघत असते। तेव्हा सुमित्रा आईने तिला आपली लेक मानून जानकी म्हणलेली असते की मी एकटी नाही, माझं पूर्ण रणदिवे कुटुंब माझं कुटुंब आहेत, म्हणून त्या दोघींनी एकमेकांना इतकी घट्ट मिठी मारल्याची क्षण तिच्या डोळ्यासमोर येते। तेव्हा जानकी पुन्हा सुमित्रा आई समोर हात जोडते, परंतु सुमित्रा आईचे तोंड वळलेले असते। जानकी सर्व घराला ही डोळ्यामध्ये सामावून घेते, कारण त्या घराचं प्रेम तिच्या डोळ्यात सामलेलं असतं, कारण तिची परिस्थिती अशी असते की हे मायेचं घर काही तिला सोडवत नसतं। ओवी सुद्धा तिची ही अवस्था बघून खूप रडत असते। सारंग आणि शर्वरी सुद्धा खूप रडतात। तेव्हा एकदा खाली बसते आणि अगदी गुडघ्यावर बसून त्या घराला तीन शेवटचा
असा नमस्कार करते, डोळ्यातील पाणी पुसते आणि मन असं घट्ट करते आणि शेवटी एक एक पाऊल ती सुमित्रा आईकडे आणि घराकडे बघत मागे टाकत असते। या घरातून ती फिरतं पाऊल सुद्धा टाकत नाही, फक्त मागे जाण्याचं पाऊल ती टाकते। म्हणजे बघा की तिला किती घराची काळजी असते। त्या घराकडे बघतच ती एक एक घराची पायरी वर चढते आणि उमऱ्याच्या खाली उतरते। ओवीच्या डोक्यावरून मायेचा हात फिरवते आणि आपली बॅग घेऊन ओवीचा हात धरून ऋषिकेशचा हात धरून ते तिघे त्रिकोणी कुटुंब बाहेर पडतात आणि एका सोबत पाऊल ते बाहेर टाकतात। बाहेर आल्यानंतर सुद्धा ऋषिकेश जानकीचा एकमेकांच्या हातात हात असतो। ते तिघे एकत्र चालत असतात, परंतु तरी सुद्धा ऋषिकेशच्या हातातील हात जानकी त्या घराकडे बघत सोडते आणि पुन्हा डोळे भरून त्या घराकडे ती पाहतच असते, कारण तिचा पाय काही त्या घराच्या अंगणातून सुद्धा निघत नसतो। तुळशी वृंदावनाजवळ येते आणि त्या तुळशीकडे एकटक पाहत असते। ऋषिकेश पुन्हा मागे वळून पाहतो, त्याच्या हातातील जानकीचा हात सुटलेला असतो। तेव्हा जानकी आपल्या हातातील बॅग खाली टाकते आणि परत त्या घराकडे वळून ती सर्वांकडे बघत असते। तेव्हा ऋषिकेश ओवीला खाली सोडतो आणि परत जानकीच्या खांद्यावर हात ठेवतो। जानकी खूप रडत असते। ऋषिकेश तिला समजावतो की जानकी आता रडायचं नाही, आता लढायचं आणि चल आता आपण निघूया। तेव्हा जानकीच्या जीवाला खूप यातना होत असतात, डोळे अगदी भरून येतात। ऋषिकेश तिला समजावतो की जानकी अगं एकदा निघालो, मागे वळून बघू नको, जे काही आहे ना ते सर्व प्रेम तू मागे सोडून दे, आता आपल्याला थांबवण्यासाठी कोणीही नाही ना, त्यामुळे जानकी आता चल। आणि तो बॅग घेतो आणि तो पुढे जातो। तर जानकी आपल्या डोळ्यातील पाणी पुसते आणि मनात म्हणते की यांना जरी आशा नसेल, यांना कितीही सुमित्रा आईचा राग आला असेल, परंतु मला मात्र पूर्ण खात्री आहे की सुमित्रा आई नक्की आम्हाला थांबवतील, त्या कुठेही जाऊन देणार नाही। तोच जानकीचा डोक्यावरचा पदर खाली घसरतो आणि जानकी मागे वळून पाहते तर तुळशी वृंदावनातल्या तुळशीला सुद्धा जानकी जाऊ नको असं वाटत असतं, म्हणून आपली तुळशी माता सुद्धा जानकीचा तो पदर आपल्यात घट्ट सामावून घेते, तिचा पदर धरते। तेव्हा मात्र या घराला सुद्धा आणि या घरातील तुळशी वृंदावनाला सुद्धा वाटतं की या घराची जानकी नावाची व्यक्ती आहे ती आपल्याला सोडून जाऊ नये, कारण या घराघरातील माणसात तर नाही, परंतु घरातील फुला झाडात आणि अंगणातील तुळशी वंदनात जानकीचा मायेचा हा आनंद पसरलेला असतो, तिचं वात्सल्य। जानकीचा असा गैरसमज होतो की नक्की सुमित्रा आईनेच आपला पदर धरला आणि नक्की त्या थांबवण्यासाठीच आल्या, म्हणून तिला खूप आनंद होतो। आणि आई असे बोलून, आई मला माहिती होतं की तुम्ही मला नक्की थांबतान, वळून पाहते तर काय, तिचा पदर तुळशीने अडकवलेला असतो, म्हणजे साक्षात तुळशी मातेला सुद्धा प्रेमाचा पाझर फुटलेला असतो, परंतु सुमित्रा आईच्या मनाला काही प्रेमाचा पाझर फुटत नाही। जानकीला आनंद एका दृष्टीने होतो, परंतु सुमित्रा आईने तिला थांबवली नाही याचा सुद्धा खूप वाईट वाटतं। अलगत असा तुळशीतून आपला पदर बाजूला घेते आणि त्या तुळशीला डोळे भरून बघून तिला नमस्कार करते आणि जेव्हा कोशून तुळशीला पाणी घालत त्या घरात आनंदाने राहत असते, ते सर्व शंतीच्या डोळ्यासमोर येते आणि तुळशीवर डोकं ठेवून तिला नतमस्तक होते। तर ओवीला सुद्धा खूप रडायला येते। सुमित्रा, ऐश्वर्या, सारंग आणि आजी हे सर्वजण आतमधून हे सर्व पाहत असतात, तर सुमित्रा रागाने आतमध्ये निघून जाते। जानकीला जाताना तुळशीची सुद्धा काळजी लागत असते। तेव्हा मात्र ऐश्वर्या ही लगेच जानकी जवळ येते आणि जानकीला म्हणते की अगं कसे वाटते आता हरून, आता तू तुळशीची नाही तर स्वतःची काळजी घे आणि कसं वाटतं हे घर सोडून जाताना, अगं जानकी तू तर चॅलेंज हरली। तेव्हा जानकीच्या डोळ्यासमोर ऐश्वर्या आणि तिच्या दोघीमध्ये जे काही चॅलेंज झालेले असते की जानकी तिला म्हणलेली असते की अगं तुला मी या घरातील सर्वांची माफी नाक घासून मागायला लावेन आणि हे घरातून तुला बाहेर काढीन, ते पण 1 महिन्याच्या आत, आणि माझ्या सर्व माणसांना तुझ्या तावडीतून सोडवेल। तेव्हा ऐश्वर्या सुद्धा तिला चुटकी वाजवत म्हणलेली असते की नाही, मी तुला 1 महिन्याच्या आत घराच्या बाहेर काढ, तर मी सुद्धा नावाची ऐश्वर्या नाही। तर हे सर्व आठवल्यानंतर जानकीला खूप वाईट वाटतं। जानकी सुद्धा म्हणलेली असते की सर्वांसमोर मी तुला नाक नाही घासायला लावलं तर मी सुद्धा जानकी ऋषिकेश रणदिवे नाही, आणि त्या दोघीमध्ये चॅलेंज ते आठवते। तेव्हा ऐश्वर्या तिला म्हणते की अगं तुला घरातून हाकलून देण्याचं चॅलेंज मी जिंकलं। तेव्हा ऋषिकेशला ऐश्वर्याचा खूप राग येतो, रागाने तो तिच्याकडे बघत असतो। जानकी मात्र काही बोलत नाही आणि डोळ्यातील पाणी मात्र तिचे सुरूच असते। ओवीला सुद्धा त्या घाणेरड्या ऐश्वर्या आंटीचा खूप राग येतो आणि ती सुद्धा खूप रडत तिच्याकडे पाहत असते। ऐश्वर्या म्हणते की आता येथील सर्व सत्ता, या घरातील सर्व हक्क मी उपभोगणार आहे, या सर्वावर माझा हक्क असेल आणि तुम्ही मात्र वनवास भोगा, आणि तो पण कायमचा। असे बोलून ऐश्वर्या निघते, तर सर्वजण तिच्याकडे रागाने बघत असतात। तेव्हा जानकी तरी सुद्धा स्वतःचा राग आवरते आणि ती स्वतःला त्रास करून घेते। ऐश्वर्या त्यांच्याकडे बघत दरवाजा लावून घेते। तेव्हा जानकी पुन्हा ऋषिकेशचा हात धरते आणि ओवी तिघे जण पुन्हा त्या घरातून बाहेर पडतात। ओवीला प्रेमाने जवळ घेते आणि परत तिघे एकत्र येऊन त्या घराकडे बघत असतात आणि रणदिव्यांच्या आशीर्वाद बंगल्यातून ते आज बाहेर पडतात। तिघे एकमेकांचा हात धरून जात असतात आणि हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये
ऐश्वर्या ही आजीला म्हणत असते की माझ्या साम्राज्यात मी त्या जानकीला भीक तर मागायला लावणारच आहे। आजी मात्र ही तोंडचोपडेपणा करायला असते आणि त्या ऐश्वर्याला थिणगी लावण्याचा प्रयत्न करतच असते। अगं त्यांच्याकडे तर कंपनीच्या अकाउंटमधील काही पैसे पडलेले असतील, मग त्यांचा वापर करून ते तर राहू शकतील आणि त्या पैशातून त्यांना छोटंसं घरटं तर बांधता येईल। ऐश्वर्या म्हणते की नाही, ते काही बांधू शकणार नाही। तर आजी म्हणते की अगं कसे काय? तर ऐश्वर्या म्हणते त्याची सर्व तयारी मी अगोदरच करून ठेवलेली आहे, कारण त्यांचे सर्व पंख मी छाटून ठेवलेले आहेत। म्हणजे ऐश्वर्याने त्यांचे अकाउंट सुद्धा बंद करून ठेवलेले असते। त्यानंतर ऋषिकेश, जानकी आणि ओवी बाहेर येत असतात। तर ऋषिकेशला जोशींचा फोन येतो आणि ते ऐकून तर ऋषिकेशला धक्का बसतो। ऋषिकेशचा राग अनावर होतो। ऋषिकेश म्हणतो की जोशी काय बोलतात, ते पैसे माझे आहे, माझ्या अकाउंटमध्ये। ऋषिकेशला ते सर्व ऐकून खूप राग येतो आणि तो आपल्या हातातील मोबाईल सुद्धा फेकून देतो। तर जानकी विचारते की ऋषिकेश, अहो काय झाले असे, तुम्ही काय इतके रागवता, हा सर्व काय प्रकार आहे? तेव्हा ऋषिकेश सांगतो की जानकी, अगं त्यांनी आपले अकाउंट सुद्धा बंद करून ठेवलेत, आपल्याकडे पैसा असून सुद्धा आपण तो वापरू शकत नाही। तेव्हा ते तिघे परत जायला निघतात। त्यांच्यासमोर कुठे राहायचा हा प्रश्न राहतो, परंतु ओवी आपल्या बाबांचा हात धरते आणि बाबांना विचारते की बाबा आता यापुढे आपण कुठे राहायचे, आपलं दुसरं घर आहे का? तेव्हा आता जानकी, ऋषिकेश आणि ओवी यांना आता कोणत्या घरात राहावे लागते आणि ऐन वेळेस देवकृपेने कोण त्यांच्या मदतीला धावून येते हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।